नमस्कार, मी निकिता. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी विमान प्रवासाची. देशांतर्गत विमान प्रवासाने नवा उच्चांक गाठलाय. 21 एप्रिल रोजी तब्बल 4,71,751 प्रवाशांनी विमान प्रवास केलाय. कोरोना काळात टाळेबंदी लागण्या अगोदर 3,98,579 प्रवाशांनी विमान प्रवास केला होता. त्याच्या तुलनेत हे प्रमाण 14% जास्त आहे. आर्थिक वाढ आणि कमी तिकीट दर असलेल्या कंपन्या सुरू झाल्याने देशांतर्गत हवाई वाहतूक वाढत आहे. आता बातमी TCSची. भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी TCSने कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्यास कर्मचाऱ्याला कामगिरीवर आधारित बोनस मिळणार नसल्याची घोषणा केली आहे. एखाद्या कर्मचाऱ्याची उपस्थिती 60%पेक्षा कमी असल्यास त्याला बोनस मिळणार नाही. कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान 3 दिवस तरी कार्यालयात येऊन काम करावं लागणार आहे. वर्क फ्रॉम होम गंभीरतेने न घेणाऱ्यांवर कंपनी कारवाई करणार आहे. आता बातमी मसाल्यांच्या तपासणीची. हाँगकाँग आणि सिंगापूरमधील अन्न नियामकांनी 2 लोकप्रिय भारतीय मसाल्यांच्या विशिष्ट उत्पादनांमध्ये इथेनिल ऑक्साईड हा कर्करोगास कारणीभूत घटक असल्याचे सांगत एव्हरेस्ट आणि MDH या 2 कंपन्यांच्या काही उत्पादनांवर बंदी घातली आहे. याची गंभीर दखल आता भारतातही केंद्र सरकारने अन्न आयुक्तांना देशातील सर्व मसाले उत्पादक कंपन्यांकडून सर्व मसाल्यांचे नमुने गोळा करण्याचे आदेश दिलेत. येत्या 20 दिवसात सर्व मसाल्यांची तपासणी करून अहवाल सादर केला जाणार आहे. तपासात कंपन्यांच्या प्रोडक्टमध्ये दोष आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. तसंच या संदर्भात फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाने मसाला बोर्डालाही सतर्कतेचा इशारा दिलाय. दरम्यान हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये आमच्या कोणत्याही मसाल्यावर बंदी घालण्यात आली नाही, अशी माहिती एव्हरेस्ट मसाले कंपनीने दिली आहे. आता बातमी महागाईची. किरकोळ महागाई या आर्थिक वर्षात म्हणजेच 2024 ते 25 मध्ये कमी होऊन 5 वर्षाच्या निचांकी पातळीवर येऊ शकते. भाजीपाल्याच्या किमती तसंच पुरवठा सामान्य राहणार असल्याने महागाई कमी होण्याची शक्यता आहे, असा अहवाल CMI म्हणजेच सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने जारी केला आहे. ग्राहक निर्देशकांवर आधारित महागाई 4.4% राहण्याचा अंदाज आहे. 2023 ते 24 मध्ये किरकोळ महागाईचा दर हा 5.4% होता, तर 2019 ते 20 मध्ये किरकोळ महागाईचा दर हा 4.8% होता. आता बातमी पेटीएमची. UPI आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्यासाठी पेटीएमने 2 नवीन साऊंड बॉक्स लॉन्च केलेत. हे दोन्ही साऊंड बॉक्स भारतात तयार करण्यात असल्याची माहिती विजय शेखर शर्मा यांनी दिली. या दोन्ही साऊंड बॉक्समध्ये आवाजाचा दर्जा चांगला आहे, तसंच बॅटरी 10 दिवस चालते. तसंच या साऊंड बॉक्सला 46 नेटवर्कची कनेक्टिव्हिटी मिळते. आता बातमी क्रेडिट कार्डची. येत्या 1 तारखेपासून क्रेडिट कार्डचा वापर करून युटिलिटी बिल भरणं महाग होणार आहे. म्हणजे वीज बिल, गॅसचं बिल, इंटरनेट बिल, केबल आणि पाण्याचं बिल भरणं महाग होणार आहे. ICICI, IDFC आणि येस बँकने क्रेडिट कार्डाच्या नियमात बदल केल्याने वीज बिल भरणं तसंच इतर बिल भरणं देखील महाग होणार आहे. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा मनी 9 मराठी.